फोर्थ वाला क्वेश्चन बघूयात माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो. आपण आता फोर्थ वाला क्वेश्चन बघ काय कोणते कोणते इक्वेशन आहे त्याच्यामध्ये. पहिली इक्वेशन आहे 1/3x + y + 1/3x - y = 3/4. ही फर्स्ट इक्वेशन आहे. and 1/2 in bracket 3x + y minus 1/2 in bracket 3x - y = -1/8 ही आपली सेकंड इक्वेशन आहे. आता या दोन्ही इक्वेशन जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर त्यांच्यामध्ये कॉमन पार्ट काय आहे 3x + y 3x + y and 3x - y 3x - y. ज्या ज्या वेळेला अशा इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायला दिलेले असतील बाळांनो त्या वेळेला यामध्ये तुम्हाला कॉमन पार्ट हा भेटेल म्हणजे भेटेलच. ओके मग बघा 1/3x + y च्या जागी आपल्याला m ठेवायचं आहे. 1/3x - y च्या जागी आपल्याला n ठेवायचं आहे. ते इक्वेशन आपल्याला सिंपल करायचं आहे. ओके मग 1/3x + y च्या जागी आपण m ठेवलं प्लस 1/3x - y च्या जागी आपण n ठेवलं = 3/4 ही बनली आपली इक्वेशन फर्स्ट. त्यानंतर 1/2 in bracket 3x + y च्या जागी 1/3x + y च्या जागी आपण काय ठेवणार आहे m ठेवणार आहे ठेवलं आणि (2) मायनस 1/3x - y च्या जागी आपण ठेवणार n ठेवले आणि हे (2) इथे लिहिले = -1/8. ओके ही बनली आपली. एक मिनिट आणखी इक्वेशन सेकंड बनली नाही. बघा इकडे 2 नाही आहे इकडे डिवाइडला 2 नाही. मग हे डिवाइडचे 2 जर काढायचे असेल तर इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग बघा मल्टिप्लाय बाय 2 मग 2 in bracket m/2 minus n/2 = -1/8. मग 2 ने m ला मल्टिप्लाय केलं 2m/2 मायनस 2 ने n ला मल्टिप्लाय केलं 2n/2 = 2 ने 1 ला मल्टिप्लाय केलं -2/8. बघा मग 2 2 2 2 गेट कॅन्सल 2 1 जा 2 2 4 जा 8. ओके मग m - n = -1/4 ही बनली आपली इक्वेशन सेकंड. ओके आता या इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडला आपल्याला काही टेन्शन नाही सॉल्व्ह करायला. का तर बघा इथे +n इथे -n आहे. कशामध्ये काही चेंजेस करायचे नाही. आपण सरळ सरळ इक्वेशन ॲड केली की आपलं सॉल्व्ह होऊन जाणार आहे. मग ॲड करायची इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. मग इक्वेशन फर्स्ट आपल्याकडे आहे बघा m + n = 3/4 प्लस m - n = -1/4. बघा आता हे +n -n कटलंय +m हे एक +m आणि हे एक +m हे झाले +2m. ओके आता याला जरा सॉल्व्ह करूयात. बघा इकडे सॉल्व्ह करूयात काय याला 3/4 मायनस 1/4 ही सबट्रॅक्शन आपल्याला सॉल्व्ह करायची बिकॉज इथं ऑलरेडी इथे सिम्बॉल मायनस आहे. जरी आपण याचे ॲडिशन करतोय तर याचा सिम्बॉल मायनस आहे 1/4चा. ओके मग डिनोमिनेटर सेम असेल तर एकदाच लिहायचा 3 - 1 लिहायची इथे. मग 3 - 1 किती होतात 2/4 होतात. 2/4 म्हणजे 2 1 जा 2 2 2 जा 4 1/2 येतं याचं 1/2 याचं सोल्युशन काय येतं 1/2 येतं. ओके मग 2 इकडे मल्टिप्लायचे तिकडे गेल्यावर डिवाइडला जातील. m = 1/2 × 2 म्हणजेच 1/2 2 चा काय आलं 4. m ची व्हॅल्यू आली 4 1/4 आली. सॉरी m ची व्हॅल्यू किती आली 1/4. आता m = 1/4 पुट करायचं. पुट इन इक्वेशन फर्स्ट. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करू शकता. मी फर्स्ट मध्ये पुट करतोय. वेअर इज द इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट ही. ओके मग इक्वेशन फर्स्ट काय आहे m + n = 3/4. च्या जागी आपल्याला काय पुट करायचे 1/4 + n = 3/4. आता 1/4 इकडे प्लस आहे तिकडे गेल्यावर काय होईल ते मायनस होईल. इथे काय राहिलं मग n = 3/4 - 1/4
ज्या ज्या वेळेला डिनोमिनेटर सारखा असतो फ्रॅक्शनल नंबरमध्ये त्या वेळेला तो काय केला जातो, एकदाच लिहिला जातो. मग इथं काय लिहिलं जाईल, 3 - 1. डिनोमिनेटर सारखा होता, एकदाच लिहिला 3 - 1. पुढे आलो n इज इक्वल टू 3 - 1 किती आले, 3 मधून 1 गेले 2, 2/4 म्हणजे n इज इक्वल टू 2 1 जा 2, 2 2 जा 4, 1/2 आलं n. ओके, मग बघा आपल्याकडे m आलंय, m किती आलेलं आहे 1/4 अँड n किती आलेलं आहे, n आलेलं आहे आपल्याकडे 1/2. आता आपल्याला m च्या आणि n च्या व्हॅल्यू भेटल्या. आता m च्या आणि n च्या व्हॅल्यू भेटल्यानंतर आपण काय करतो, m च्या ओरिजिनल व्हॅल्यू पुट करतो. इथं m ची व्हॅल्यू काय ओरिजिनल, कशाला m लिहिलंय आपण लिहिलंय m च्या जागी त्याला ठेवून द्यायचं. मग आपण लिहिलंय 1/3x प्लस y ला m लिहिलंय आपण. मग m च्या जागी 1/3x प्लस y ठेवले इज इक्वल टू काय हे 1/4 अँड n च्या जागी काय पुट करायचे 1/3x मायनस y इज इक्वल टू 1/2. ओके, m च्या आणि n च्या ओरिजिनल व्हॅल्यू ठेवून घेतल्या. आता त्याला सॉल्व करूयात, क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल यांचं. 4 1 जा 4 इज इक्वल टू 3x प्लस y च्या जागी काय येईल, 3x प्लस y च्या जागी येईल, सॉरी 3x प्लस y इंटू 1, 3x प्लस yच येईल ते, कारण कुठल्याही इक्वेशनला किंवा नंबरला 1 ने मल्टिप्लाय केलं तर ती इक्वेशन तीच राहते किंवा तो नंबर तोच राहतो. अँड बघा इथे 2 × 1 2 1 जा 2 इज इक्वल टू 3x मायनस y ने 1 ला मल्टिप्लाय केलं 3x मायनस y. ओके, आता इक्वेशनला थोडंसं सरळ करून घेऊयात. हे अगोदर लिहूयात, हे नंतर लिहूयात. इक्वल टूच्या सिम्बॉलच्या अगोदर हे लिहूयात आणि हे 4 तिकडं लिहूयात. 3x प्लस y इज इक्वल टू 4 ही आली आपली इक्वेशन. किती आली बघा जरा, बघा ही फर्स्ट सेकंड पर्यंत आलेली ही इक्वेशन आली आपली थर्ड. अँड यालाही थोडंसं सरळ लिहून घेऊयात. 3x मायनस y इज इक्वल टू 2 ही आली आपली इक्वेशन फोर्थ. आता काय करायचंय, आता इक्वेशन आपल्याला थर्ड आणि फोर्थ सॉल्व करून x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता यालाही सॉल्व करणं एकदम सिंपल आहे. बघा इथे प्लस y इथे मायनस y, बरोबर, म्हणजे या दोघांची ऍडिशन केली तरी प्लस y मायनस y कट होणार. ऍड इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. इक्वेशन थर्ड काय बघा, 3x प्लस y इज इक्वल टू 4 अँड इक्वेशन फोर्थ आहे बघा 3x मायनस y इज इक्वल टू काय आहे 2 आहे. मग बघा यांचे ॲडिशन करतोय आपण, प्लस y मायनस y तर अगोदरच कॅन्सल करून घेऊयात आपण. ओके, आणि हे 3x प्लस 3x 6x आले आणि हे 4 प्लस 2 हे पण 6 आले. हे 6 इकडे मल्टिप्लाय मध्ये तिकडे गेल्यावर डिवाइडला जातील. x इज इक्वल टू 6 डिवाइड बाय 6 x इज इक्वल टू आले 1. बघा मिळाली x ची व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू पुट करायची आपल्याला थर्ड किंवा फोर्थ इक्वेशन मध्ये. थर्ड मध्ये पुट करूयात आपण. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन थर्ड. आता इक्वेशन थर्ड काय आपल्याकडे बघा 3x प्लस y इज इक्वल टू किती 4. आता 3 इंटू x च्या किती ठेवायचे 1 प्लस y इज इक्वल टू 4. 3 1 जा 3 प्लस y इज इक्वल टू 4. आता हे प्लस 3 आहे, तिकडे गेल्यावर काय होईल -3 होईल. मग y इज इक्वल टू 4 मायनस 3, y इज इक्वल टू 4 मधून 3 गेले 1 आले. बघा मिळाले आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू, म्हणजे झाले आपल्या इक्वेशन सॉल्व. x इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू पण 1. ओके.